सर्वांना सलाम. प्रभू परमेश्वर देव बापाची स्तुती असो. इथवर प्रभू देव बापाने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपल्या प्रत्येकाची काळजी घेतली, आपलं संरक्षण त्याने केलेलं आहे. आणि या सगळ्यासाठी आपण परमेश्वर देव बापाचे मनापासून आभार मानूया. आपल्याला माहिती आहे की आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रविवारपासून आपली चर्चेस उघडल्या जात आहेत. मागच्या सोमवारपासूनच म्हणजे 16 तारखेपासून नियम अटी देऊन धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि म्हणून जे आता मागील लॉकडाऊन पासून 7-8 महिन्यांपासून जे आपण मोबाईलच्या माध्यमातून भक्ती करीत आहोत, त्या आता येणाऱ्या रविवारपासून आपल्याला भक्ती मंदिरामध्ये जाऊन भक्ती करता येणार आहे. आणि म्हणून याचा आनंद देखील आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये निश्चित असणार आहे. यासाठी देखील प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया की येथवर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला आणि त्याला सर्व गौरव आपण देऊया. यावेळेस आपल्या स्मॉल डिवोशनला आपण सुरुवात करणार आहोत. आणि आजच्या स्मॉल डिवोशन मध्ये आपण आपल्या समोर उपदेशकाचं पुस्तक याचा अध्याय 4 आपण ठेवूया. उपदेशकाचं पुस्तक अध्याय 4 पहिल्या 3 अध्यायांवर आपण या अगोदर मनन केलेलं आहे. आणि आज 4थ्या अध्यायावर आपण आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत. या 4थ्या अध्यायामध्ये उपदेशक 4 गोष्टी आमच्या समोर ठेवतो. या 4 गोष्टी ज्या प्रामुख्याने, त्यापैकी पहिली आम्हाला वचन 1 पासून तर वचन 3 पर्यंत पाहायला भेटते. दुसरी गोष्ट वचन 4 पासून तर वचन 5 पर्यंत. तिसरी गोष्ट वचन 7 पासून वचन 12 पर्यंत. आणि चौथी गोष्ट वचन 13 पासून अध्यायाचा शेवट. या प्रकारे या 4थ्या अध्यायात 4 गोष्टी हा उपदेशक आमच्या समोर ठेवतो. प्रियांनो, या 4 गोष्टींवर आज आपण थोडक्यामध्ये विचार करणार आहोत. आणि म्हणून त्यापैकी पहिली गोष्ट जी आम्हाला वचन 1 ते 3 मध्ये पाहायला भेटते, त्यामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं की उपदेशकाने काय केलं, या भूतलावर चालू असलेल्या जुलुमांकडं त्याने फिरून त्यांचं पर्यावलोचन त्याने केलेलं आहे. आणि त्याच्या असं लक्षात आलं की जे गांजलेले आहेत, जे दुःखी आहेत, जे कष्टी आहेत, ज्यांच्यावर अत्याचार होतो, जे त्रासामध्ये आहेत, अशा लोकांकडे त्याचं लक्ष गेलं. आणि अशा लोकांकडे लक्ष गेल्यानंतर त्याला हे दिसून आलं की या लोकांचं सांत्वन करणारा कोणीच नाहीये. जे पिडलेले, दुखावलेले, गांजलेले, त्रस्त असे लोक आहेत, त्यांचं सांत्वन करणारा त्याला कोणी दिसून आला नाही. आणि म्हणून त्याच्या असं लक्षात आलं की जे जुलूम करणारे आहेत ते लोक, ते बलाढ्य आहेत, त्यांच्याकडे सगळं काही भरपूर आहे, ते बलाढ्य अशा प्रकारचे लोक आहेत. परंतु जे गांजलेले लोक आहेत त्यांचं सांत्वन करणारा कोणीही नाही. आणि या सगळ्या परिस्थितीला ज्यावेळेस त्याने पाहिलं, ज्यावेळेस हा उपदेशक या सगळ्या परिस्थितीला पाहतो की लोकांची दयनीय अवस्था आहे आणि त्यांचं सांत्वन करणारा कोणी नाही, त्यावेळेला तो या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की जिवंत असून गांजलेले जे आहेत अशांपेक्षा जे मृतजन आहेत ते जास्त सुखी आहेत. ते जास्त सुखी आहेत. जे जिवंत आहे आणि अशा स्थितीमध्ये आहे, तो म्हणतो की त्यांच्यापेक्षा जे मृतजन आहे ते जास्त सुखी आहे. परत तो या निष्कर्षापर्यंत आणखीनही पोहोचतो की तो म्हणतो की जे अजून उत्पन्नच झाले नाही, ज्यांनी या गोष्टी पाहिलेल्या नाही, जे अजून जन्मास आलेले नाही, तो म्हणतो त्यांची स्थिती यांच्याही पेक्षा चांगली आहे. उपदेशक हा परिस्थितींचं अवलोकन करतो, त्या परिस्थितींकडे तो पाहतो आणि आपले विचार तो या ठिकाणी मांडत आहे. प्रियांनो, मृतजन तो म्हणतो की त्यांची अवस्था जे जिवंत आहेत, ज्या अशा त्रासात आहेत, त्यांच्यापेक्षा बरी आहे. आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे लोक मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांची झोप म्हणजे ही गाढ निद्रा आहे. मरणाचं भय, मरणाचं दुःख त्यांच्या जीवनामध्ये नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन आहे. आमचं जीवन तो आहे, पुनरुत्थान आणि जीवन तोच आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला या गोष्टीची प्रचिती येते की मरणाचं दुःख, मरणाकरिता शोक आमच्या जीवनामध्ये असू नये. उपदेशक हा हे पाहतो की मानवी जीवनामध्ये जो सर्व त्रास आहे, जी सर्व कष्ट आहेत, जी सर्व दुःख आहेत, यापेक्षा ख्रिस्तामधली गाढ निद्रा ही अधिक उत्तम आणि बरी अशा प्रकारची त्या ठिकाणी दिसून येते. याचा अर्थ हा नाहीये
की जे त्रासातून जात आहेत, जे कष्टातून जात आहेत, जे अशा प्रकारे गांजलेले आहेत, त्यांनी ह्या मार्गावर जायचं आहे किंवा त्यांनी मृत्यूचा जो मार्ग आहे तो त्यांनी पत्करायचा आहे, नाही, त्याचा अर्थ तसा नाहीये. परंतु आम्हाला या ठिकाणी हे शिकायला भेटतं की उपदेशक त्याचे विचार त्या ठिकाणी मांडत आहे आणि त्याला ज्यावेळेस जिवंत आणि मृत यांच्यामधली तो तुलना करतो त्यावेळेला त्याला मृतजन यांची अवस्था जास्त चांगली वाटते. परंतु जीवन आणि मरण हे प्रभू परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि तो आम्हाला जीवन देणारा परमेश्वर आहे. तो आमची परिस्थिती बदलणारा आमचा प्रभू परमेश्वर देवबाप आहे. दुसरी गोष्ट आम्हाला यामध्ये वचन 4 पासून वचन 6 मध्ये पाहायला भेटते, ज्यामध्ये आता उपदेशक काय करत आहे की तो उद्योगांकडं, जी कारागिरी आहे किंवा जे उद्योग आहे त्यांच्याकडे तो आपलं लक्ष लावतो, त्या उद्योगांचं तो निरीक्षण करतो आणि त्याला हे आढळून येतं की हे जे उद्योग आहेत हे चढाओढीमुळे होत आहेत. आम्हाला देखील माहिती आहे की आज बिझनेस जो आहे, उद्योगधंदे जे आहेत त्यामध्ये पुष्कळ कॉम्पिटिशन आम्हाला पाहायला भेटते, चढाओढ आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते आणि या चढाओढीमधून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय मार्ग आम्हाला पाहायला भेटतात. उद्योगांची वाढ आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते, कारण चढाओढ आहे. या सर्व गोष्टी तो त्या ठिकाणी उद्योगांकडे पाहतो आणि म्हणतो की ही चढाओढीमुळं हे सगळं या ठिकाणी आहे. परंतु उद्योगांच्या बाबत बोलत असताना तो एका गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी करतो आणि त्यामध्ये तो असं म्हणतो की मूर्ख हात पांघरून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो. जो मूर्ख आहे, जो हात पांघरून बसलेला आहे, ज्याने स्वतःला पांघरून घेऊन तो निवांत बसलेला आहे, ज्याच्या देहाला कुठली हालचाल नाही, कुठलंही काही कष्ट नाही, धावपळ नाही, किंवा ज्याला आपण आळशी म्हणतो, आळशी व्यक्ती, ज्याला काम नको, ज्याला कष्ट नको, ज्याला उद्योग नको, त्याला सर्व आयतं पाहिजे, असा व्यक्ती जो असतो तो स्वतःचा नाश करून घेतो. परंतु कष्ट करणारा जो आहे प्रियांनो, तो कष्ट करणारा, ज्याच्याबद्दल आम्हाला परमेश्वर देवबापाचं वचन सांगतं की तो आपल्या श्रमाचं फळ खाईल. जो परमेश्वराचं भय धरतो, जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, तो आपल्या श्रमाचं फळ खाईल. त्याच्या श्रमांना, त्यांच्या कष्टाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. मनुष्याने आपलं काम करावं, आपला उद्योग करावा आणि सुख मिळवावं. आम्ही आधी पाहिलेलं आहे की यापेक्षा उत्तम मनुष्यासाठी काय आहे. आळशी आणि मूर्ख यांच्यापासून यांची एक लक्षण आम्हाला या ठिकाणी आणखीन पाहायला भेटते की त्यांना काम नको, त्यांना कष्ट नको, त्यांना जागेवरच ते बसलेले असतात. परंतु त्याच वेळेला एक गोष्ट आणखीन देखील तोही बोलतो की पुष्कळदा आम्ही ओव्हर एक्झर्शन ज्याला म्हणतो, अति कष्ट पुष्कळदा आम्हाला पाहायला भेटतात. आणि त्याबाबत तो असं म्हणतो वचन 6 मध्ये, कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या 2 मुठींपेक्षा शांतीने भरलेली 1 मूठ पुरवली. तो या ठिकाणी उपदेशक या प्रकारे म्हणतो की कष्ट आणि वायफळ उद्योग, विनाकारणचा त्रास हा करून 2 मुठी मिळवण्यापेक्षा तो म्हणतो शांतीने 1 मूठ मिळवलेली ही आमच्यासाठी कधीही आशीर्वादाची आहे, कधीही ती आमच्यासाठी चांगली आहे. स्तोत्रामध्ये दावीद राजा एका ठिकाणी असं म्हणतो की माझा जीव माझ्या ठाई दूध तुटलेल्या बाळकासारखा आहे, तो शांत निवांत आहे. तो असं म्हणतो की मी मोठमोठ्या आणि मला असाध्य अशा गोष्टींच्या मागं मी लागत नाही. ज्या गोष्टी मोठमोठ्या आहेत, ज्या माझ्यासाठी असाध्य आहे, अशा गोष्टींच्या मागं मी धावपळ करत नाही. तर तो म्हणतो माझा जीव जो आहे हा परमेश्वरावर भिस्त टाकून आहे, तो स्वस्थ आहे आणि दूध तुटलेला बाळक जसा आपल्या आई बरोबर असतो त्या प्रकारे माझा जीव माझ्या ठाई आहे. प्रियांनो, ही स्थिरता, हे समाधान आहे. 2 गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. एक, जे आळशी आहेत, ज्यांना कष्ट नको, तेही आपला नाश करून घेतात. दुसरा भाग आम्हाला हा पाहायला भेटतो की जे नुसतं धावपळ करत राहतात, अति कष्ट करतात आणि ज्यांच्या जीवनामध्ये आम्हाला समाधान कधी पाहायला भेटत नाही, तृप्त कधीही ते त्यांच्या जीवनामध्ये नसतात. त्यांना नुसतं पाहिजे आणि त्यासाठी ते धावत राहतात, धावपळ करत राहतात.
त्या दोन भाग या ठिकाणी आहे आणि या दोघांच्या मधली जी स्थिती आहे उपदेशक ती आमच्या समोर ठेवतो की कष्ट आणि वायफळ उद्योगांनी 2 मुठी मिळवण्यापेक्षा शांतीने भरलेली एक मूठ, 2 मुठींपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली. कारण पुष्कळदा आज लोकांच्या जीवनामध्ये अशा धावपळीमुळे अशांतता आहे, असमाधान ते त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं आणि म्हणून त्यापेक्षा शांतीने भरलेलं जीवन हे आमच्यासाठी परमेश्वराकडून मिळालेलं आशीर्वाद रूपी अशा प्रकारे आम्हाला पाहायला भेटेल. प्रियांनो, तिसरी गोष्ट वचन 7 पासून वचन 12 मध्ये आम्हाला पाहायला भेटते आणि या तिसऱ्या गोष्टीमध्ये हा जो उपदेशक आहे हा या गोष्टीचा उल्लेख करतो की एकट्यापेक्षा दोघे बरे. वचन 9 मध्ये तो म्हणतो एकट्यापेक्षा दोघे बरे. आता आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देवबापाने ज्या वेळेला मनुष्याची निर्मिती केली त्याच वेळेस त्यांना नर आणि नारी असं उत्पन्न केलेलं आहे. उत्पत्ती 2:18 मध्ये आम्ही वारंवार या वचनाचा उल्लेख करतो की मनुष्याने एकटं असावं हे बरं नाही, हे परमेश्वराचं वचन सांगतं आणि म्हणून त्याने त्याच्या जीवनामध्ये अनुरूपचा सहाय्यक त्याला दिलेला आहे. आता या ठिकाणी आम्ही उत्पत्ती 2:18 जे त्या ठिकाणी आदाम हवेबद्दल आम्ही पाहतो, विवाहाबद्दल आम्ही त्या ठिकाणी पाहतो. कदाचित या वचनाचा संदर्भ किंवा संबंध हा त्याच्याशी जुळत नसला तरी एक गोष्ट मात्र निश्चित या ठिकाणी आहे की एकट्यापेक्षा दोघे बरे. एकट्यापेक्षा दोघे बरे. आज एकटेपणामुळं अनेक लोक निराशेमध्ये जीवन जगत आहे. एकटेपणाचा जो त्रास आहे हा भयंकर आहे. प्रियांनो, उपदेशक या ठिकाणी काही गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी करतो. ज्या वेळेला एकापेक्षा दोघे जण आहेत त्यांची मदत एकमेकांना होते. दोघांपैकी एक जण जर पडला तर दुसरा त्याला हात देऊन उभं करतो. जर एखादं संकट त्यांच्यावर आलं किंवा एखाद्या समोर एखादा काहीतरी भक्कम अशा प्रकारचा व्यक्ती जर त्यांच्या समोर उभा राहिला तर त्या ठिकाणी दोघांच्या द्वारे प्रतिकार त्या ठिकाणी केला जातो. दोघांच्या द्वारे संरक्षण त्या ठिकाणी केल्या जाते. दोघांना एकमेकांची साथ मिळते आणि त्यामध्ये या गोष्टीची जोड तो करतो वचन 12च्या शेवटच्या भागामध्ये की वचन 12 आपण वाचूया पूर्ण. जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. 3 पदरी दोरी हा सिद्धांत किंवा हा नियम आपल्या प्रत्येकाला माहित आहे. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा ऐक्यतेचं बळ आम्हाला पाहायला भेटतं. एकापेक्षा दोघे हे कधीही बरे. आपल्या जीवनामध्ये आज पुष्कळ लोक असे असतील की जे एकटेपणा शोधत आहेत, ज्यांना कोणाची सोबत नको. त्यांना आज जरी असं वाटतं की एकटेपणा बरा आहे, दोघं असले तर वाटून घ्यावं लागेल, दोघं असले तर त्रास होईल, परंतु लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही एकटेपणाच्या शोधामध्ये इतके लांब होऊन जाल की कोणी तुम्हाला तुमच्या जवळ भेटणार नाही, त्यानंतर एकटेपणाचा जो त्रास तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असेल, जो होईल, तो अतिशय भयंकर यापेक्षा आहे. परमेश्वराचं वचन अगदी आरंभापासून आम्हाला हे शिकवत आलेलं आहे की मनुष्याने एकटं असू नये. या ठिकाणी उपदेशक या गोष्टीचा पुनरुक्ती करतो, एकदा पुन्हा आमच्या समोर ठेवतो की एकट्यापेक्षा दोघे हे कधीही बरे आहेत. आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये एकट्याने काही करण्यापेक्षा जर दोघ जण आहेत तर निश्चित त्या ठिकाणी आमची उन्नती आम्हाला पाहायला भेटेल, यश आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल, आम्हाला एकमेकांचं सहाय्य आणि आधार त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. चौथी गोष्ट वचन 13 पासून पुढच्या भागामध्ये आम्हाला पाहायला भेटते वचन 16 पर्यंत. तीही ज्यामध्ये तो असं म्हणतो, अधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही. ज्याला बोध ग्रहण करण्याचं कळत नाही, ज्याला शिक्षण कळत नाही किंवा जो शिक्षण तुच्छ लेखतो, जो बोध तुच्छ लेखतो, जो बोध ऐकून घेत नाही, जो ग्रहण करत नाही, असा व्यक्ती मग तो वृद्ध असेल, अनुभवी, तो राजा असेल, तो राजा असू द्या, समृद्ध असू द्या,
वयोवृद्ध अनुभवी असू द्या, परंतु त्याला बोध जर ऐकण्याचं कळत नाही, त्याला बोध ग्रहण करता येत नाही, तर उपदेशक म्हणतो त्यापेक्षा एखादा गरीब तरुण बरा, एखादा गरीब तरुण बरा. कारण बोध ऐकण्याच्या द्वारे बोध ग्रहण करण्याचं ज्याला कळतं, ज्याला शिक्षण ज्याच्यासाठी प्रिय आहे, जो बोध आणि शिक्षण तुच्छ लेखत नाही, अशा व्यक्तीविषयी तो म्हणतो की कारण हा कारागृहातून निघून राजा झाला, पण तो आपल्या राज्यात जरी जन्मला तरी कंगाल झाला. वयोवृद्ध राजा, परंतु बोध ग्रहण करता आला नाही म्हणून कंगाल. आणि एखादा कंगाल ज्याला बोध ग्रहण करण्याचं समजतं, तो त्याच्या ठिकाणी राजा होतो. प्रियांनो, ही स्थिती उपदेशक आमच्या समोर ठेवतो. आणि प्रियांनो, आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये या गोष्टीकडं नेहमी लक्ष द्यायचंय की बोध आम्ही ग्रहण करायचा आहे, बोध तुच्छ लेखायचा नाहीये. हा बोध आम्हाला अनुभवी व्यक्तीकडून मिळत आहे, हा बोध आम्हाला कोणत्या व्यक्तीकडून मिळत आहे यापेक्षा तो बोध काय आहे आणि त्याचं महत्व माझ्या जीवनामध्ये काय आहे हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि जो व्यक्ती बोध ग्रहण करून शिकतो, सुधारणूक करतो, प्रियांनो, त्याची उन्नती नेहमी त्याच्या जीवनामध्ये होत असते. आणि म्हणून आज या उपदेशकाच्या 4थ्या अध्यायातून या 4 गोष्टी आपल्या समोर आहेत प्रियांनो. आणि या 4ही गोष्टी आमच्यासाठी निश्चित आज आशीर्वादाच्या आहेत. आणि म्हणून परमेश्वर देव बापाचे आभार आपण मानूया. या 4 गोष्टी ज्यामध्ये आम्ही पाहिलं की कंगाल किंवा जे कंगाल लोक, किंवा कंगाल म्हणण्यापेक्षा जे गांजलेले लोक आहेत, जे दुःखी आहेत, ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत, यांची तुलना किंवा यांची परिस्थिती, यांच्या अवस्थेचं वर्णन उपदेशक जो आहे तो मृतजनांबरोबर करतो. त्यानंतर दुसऱ्या गोष्टीमध्ये आम्ही पाहिलं की व्यवसाय, उद्योग महत्वाचे आहेत, परंतु ते कशा प्रकारे करायला पाहिजे ते उपदेशक या ठिकाणी आम्हाला सांगतो. तिसऱ्या गोष्टीमध्ये एकटेपणा, यापासून आम्ही सावध राहावं किंवा एकट्यापेक्षा 2 बरे हे आम्हाला उपदेशक सांगतो. आणि चौथा बोध आपण म्हणूया, चौथी गोष्ट जी आमच्यासाठी या ठिकाणी आहे की बोध आम्हाला ग्रहण करायचा आहे, शिक्षण आणि बोध आम्ही तुच्छ लेखू नये. परमेश्वर देवा तुम्हाला याद्वारे आशीर्वाद देऊ. प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुला मान, महिमा, गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचा देतो. प्रभू, तू आमचा प्रभू, आमचा स्वामी, आमचा मालक आहेस. इथवर तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलंस, सांभाळ केला, संरक्षण केलंस, याबद्दल देखील आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रेमळ परमेश्वर देव बापा, आज तुझं जे वचन आमच्या जवळ आहे, जो बोध तुझ्या वचनांमधून तू आम्हाला केलेला आहे, तो आम्ही ग्रहण करावा, स्वीकार करावा, त्यातून शिकावं. आणि परमेश्वर देव बापा, आमची उन्नती होत, तुझं गौरव आमच्या जीवनातून व्हावं, याकरिता आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हाती देत आहोत. प्रभुदेव बापा, आज प्रार्थना करीत असताना जे लोक अत्याचार सहन करत आहेत किंवा जे गांजलेले आहेत, प्रभू, मी यशांसाठी प्रार्थना करतो की तू त्यांचं सहाय्य कर, त्यांची परिस्थिती तू बदल. तू आपल्या लोकांकडे पाहिलं, तुझे इस्रायल लोक ज्यावेळेस मिसर देशामध्ये कठीण अशाच अवस्थेमध्ये होते, तू त्यांची अवस्था पालटली. प्रभू देव बापा, आजही ते करण्यास तू सामर्थ्य परमेश्वर आहे. आज जे लोक या स्थितीमध्ये आहे त्यांची परिस्थिती तू बदल. पवित्र देव बापा, जे उद्योग करत आहेत त्यांच्या उद्योगांना तू आशीर्वादित कर. पवित्र देव बापा, जर आमच्यापैकी कोणी आळशी असं आहे, अशा स्थितीमध्ये आहे, तर आमच्या जीवनातली अवस्था तू बदल. आम्ही उठावं, आम्ही आमचं पांघरून घडी करून ठेवावं आणि परमेश्वर देव बापा आम्ही उद्योग करावा. परंतु हा उद्योग करत असताना पवित्र देव बापा, आम्ही आमच्या जीवनातली शांती आणि समाधान आम्ही गमावू नये म्हणून देखील तू आमचं सहाय्य कर. आम्हाला राख उद्योग तू आशीर्वादित कर. प्रभू होय पवित्र देव बापा, ज्या लोकांच्या जीवनामध्ये आज एकटेपणा आहे, अशांच्या जीवनामधला एकटेपणा तू नाहीसा कर, कारण तू नेहमी आमच्या बरोबर असतो. तुझी उपस्थिती त्यांच्या जीवनामध्ये तू दे. एकट्यापेक्षा 2 बरे. पवित्र देव बापा, म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. होय पवित्र देव बापा, आम्हा सर्वांचं तू विशेष सहाय्य कर की आम्ही बोध आणि शिक्षण तुच्छ लेखू नये, तर ते ग्रहण आम्ही करावं, ते आम्ही शिकावं आणि त्यातून तुझं गौरव व्हावं.
म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू. या समय एक बार पुन्हा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. आज दिवसभरासाठी तुझे आभार मानतो. तू प्रत्येकाची काळजी घे. पवित्र देव बाप्पा, सर्व लहान थोरांना तुझ्या हातामध्ये दे. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सुसंगती बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. प्रभू देव बाप तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो.